नमस्कार। मी बाळासाहेब धानाप्पा कोरे, सामाजिक कार्यकर्ते, माडगाळ। उद्या 17 तारखेला माडगाळ शिवारातून कॅनलद्वारे कृष्णेचं पाणी येणार आहे। त्यासाठी मी माझा मनोगत व्यक्त करू शकतो। गेल्या अनेक वर्षांच्या पूर्वी आपले सांगली जिल्ह्याचे खासदार प्रतीक पाटील यांनी ह्या कॅनलसाठी भरपूर प्रयत्न केले आणि एआयबी निधीमधून 100 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे हे कॅनल पहिल्यांदा सुरुवातीपासून खोदण्यात आला। त्यानंतरच्या काळामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे जत तालुक्याचे आमदार झाले, त्यावेळेला सुद्धा काम गतीने चालू झाले। पुढील काळामध्ये बरेच पाणी आले, तरी ह्या पाण्याचं श्रेय बरेच मंडळींनी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी सर्व जनता आता सूट नाही। सगळ्याला समजतंय की पाण्याचा पूर्वी जनक कोण आणि पाणी कोणी आणलं, याबद्दल कोणी सुद्धा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये। यामुळं काय होतंय, आपला विकास थांबतो। गेल्या अनेक वर्षापासून ह्या पाण्याची प्रतीक्षा होती। आपल्या माडगाळचे कृष्णदेव गायकवाड आणि आम्ही सर्वजण मिळून भीक मागो आंदोलन सुद्धा ह्या पाण्यासाठी केलेलं आहे। ह्याच प्रयत्नातून बरेच रस्ता रोको सुद्धा करून आम्ही सांगली रोड एसटी सुद्धा अडवणं होतं। गाव बंद करून बरेच प्रमाणामध्ये आम्ही यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळं पहिल्यांदा तुकाराम बाबा सुद्धा होते, गोंधळेवाडीचे महाराज, असे बरेच प्रयत्न झालेले आहेत। त्यामुळं आपल्या शिवारामध्ये पाणी आलेलं आहे। त्यासाठी आपला जत तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचं नावच लौकिक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, पाणीदार आमदार म्हणून। त्यासाठी कुणीही पाण्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण आपल्या पूर्व भागातील जनतेला कॅनेलमध्ये जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना सुद्धा बरेच प्रमाणात पैसे देण्याचं काम विक्रमदादा करत आहेत। तरी पुढील काळामध्ये बरेच पाणी आपल्या शिवारामध्ये येणार आहे। त्यासाठी हे कार्यक्रम उद्या जे नारळ फोडण्याचा आहे, हे कार्यक्रम सर्व पक्षाच्या वतीने होणार आहे। त्यासाठी कोणी सुद्धा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये। या कॅनलच्या कामामध्ये सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी सुद्धा अतोनात प्रयत्न करून आपल्या भागामध्ये पाणी येण्यासाठी त्यांनी सुद्धा भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळं आपल्या पूर्व भागामध्ये पाणी मिळण्याचं हे झाले, आपला मार्ग मोकळा झालेला आहे। तरी येत्या काळामध्ये आपले बरेच गावं वंचित राहिलेले आहेत, त्यासाठी सुद्धा संजय काका पाटील यांनी प्रयत्न करावे, एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Press the bell icon on the video and never miss another update.